हॉटेल स्टाईल उपीटाची रेसिपी तर आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप पाहिल्या असतील, पण आज आपण होम स्टाईल उपीट किंवा उपमा कसा बनवायचा हे पाहूयात. आपले साधेसुधे जिन्नस वापरून हे उपीट बनवायचं आहे. प्रमाण व्यवस्थित घेतलं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे घेतलं की छान फुललेलं उपीट तयार होईल. कढईत थोडंसं तूप गरम करून त्यावर 1 वाटी रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा. तोपर्यंत अर्धी छोटी वाटी मुगाची डाळ भिजत घालायची. रवा भाजून झाला की एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आणि त्याच कढईत तेल गरम करून मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. मग शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आणि कढीपत्ता, कांदा, मिरची घालून भाजून घ्यायचं. मग हळद घालून भिजवलेली मुगाची डाळ पण छान भाजायची, म्हणजे ती पूर्ण शिजत नाही आणि खाताना तिची वेगळीच चव येते. मग आधी तुपावर भाजून ठेवलेला रवा त्यात घालून त्यात चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर घालून पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं. साखर तुम्ही स्किप पण करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर. बाजूलाच एका टोपामध्ये 2 वाट्या पाणी उकळून घ्यायचं. रव्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं. पाणी थोडं थोडं करत टाकायचं, म्हणजे रवा उपसळून अंगावर उडत नाही. मग सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र करून कढईवर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटांची वाफ येऊ द्यायची, म्हणजे रवा छान फुलून येतो. ढॅन तर तयार आहे आपलं उपीट उपमा. त्याच्यावर तुम्ही 0 नंबरची शेव घालून किंवा कांदा घालून किंवा ओलं खोबरं घालून सुद्धा खाऊ शकता. मला तर तिन्ही प्रकारे खायला आवडतं. तुम्हाला कसं आवडेल कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत नमस्कार.